खाडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांचे वकील असीम सरोदे यांनीही सुरेश धस यांच्यापासून त्यांच्या जीवाला धोका आहे असा आरोप केलाय। राम खाडेंनी धस यांचा घोटाळा उघडकीस आणलाय आणि त्यानंतर त्यांनी खाडेंवर हल्ला केला असा आरोपही त्यांनी केलाय। मात्र सुरेश धस यांनी सर्व आरोप खोडून काढले। कॉल आले नाहीत, पण मला राम खाडेंनी स्वतः सांगितलं की तुमच्या पण जीवाला धोका आहे, कारण की बीड मधलं राजकारण, मराठवाड्यातल्या काही भागातलं राजकारण हे अत्यंत हिंसक पद्धतीचं आहे असं आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे। आपल्या विरुद्ध कोणी बोलत असेल त्याला संपूर्णच टाकलं पाहिजे अशा प्रवृत्तीचे अनेक नेते मराठवाड्यामध्ये काही भागात दिसतात आपल्याला। तर त्यामुळे राम खाडेंनी मला हे सांगितलं की तुमच्या पण जीवाला धोका आहे, असंच त्यांनी थेट सुचवलं होतं, कारण की सुरेश धस यांची प्रवृत्ती तशा प्रकारची आहे। अनेक राजकीय पक्षात ते फिरून आलेले आहेत आणि भाजपमध्ये आता स्थिरावलेले आहेत। हे बघा, असीम सरोदे साहेब यांना मी कधी ओळखतही नाही, मी त्यांना कधी काही बोललोही नाही। माझा त्यांचा अर्थार्थी काही संबंध नाही। असीम सरोदे मोठे वकील आहेत, त्यांना माझ्यापासून धोका बेका त्याचा काय संबंध? आता अवघड झालं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।